सुस्वागतम समस्त तमाम रसिकांचं या आषाढी पर्वणी निमित्तानं देवशयनी एकादशी असं आषाढीचं वर्णन केलं जातं. देव ज्यावेळी निद्रा घेतो तो हा दिवस. आणि आजच्या या परमपावन दिवशी आपण एका मोठ्या संकटामधनं जातोय. खरोखर हे संकट समस्त विश्वावरती असलं तरी सुद्धा जळीस्थळी काष्टी पाषाणी भरून राहिलेला परमेश्वर परमात्मा भगवंत प्रत्येक मानवाची प्रत्येक जीवाची ज्यानं उत्पत्ती केली त्याची काळजी वाहणारा, सर्वत्र एकत्र येऊन सर्वांना कोणतेही कार्यक्रम करायची परवानगी नसली तरी सुद्धा कलाकाराचं मन आनंदामध्ये न्हाऊन निघतं आणि त्याच्या मुखातून अनेकविध कला बहरत असतात. मग नृत्य असेल, वादन असेल, संगीत असेल, नाट्य असेल, या सगळ्या करता गरज असते ती त्यातल्या जीवातल्या आणि मनातल्या कलाकाराची. आणि हा कलाकार आपल्या भावना, त्याला होणाऱ्या प्रेरणा ह्या त्याच्या मनातून सिद्ध करत असतो. आणि असेच काही कलाकार आम्ही या माध्यमातून आपल्या समोर येतोय. सर्वांना आषाढी एकादशीच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. कार्यारंभी वंदन तुझला विघ्नेश्वर गणपती असं म्हटलं जातं. कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती पूजनानं करावी म्हणजे त्याच्यामध्ये विघ्न येत नाही. आणि म्हणून तुझं मागतो मी आता. आता प्रत्येक जण आपण काय मागणार आहोत तर आपण एकच गोष्ट मागणार आहोत. देवा, हे परमात्म्या, हे भगवंता, हे बल्लाळेश्वरा, या समस्त विश्वाला या महामारीतून मुक्त कर, या संकटातून मुक्त कर. आणि अशी प्रार्थना आपल्या समोर एका गीतातून आमची एक भगिनी कुमारी चेतना सादर करते. तुझ मागतो मी आता.
प्रथम तुला वंदितो दयाळा या महागणपतीचं स्तवन झाल्यानंतर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संतांनी म्हटलं. कारण कोणत्याही आजाराचं मूळ काय असेल तर आपलं मन असतं. मन हे चंचल धावे वाऱ्यावरी तयासी आवरी अभ्यासा असं रत्नागिरीचे पावसचे स्वरूपानंद महाराज म्हणतात. आणि स्वामींनी म्हटलं की हे चंचल मन जेव्हा आपण आपल्या ताब्यात आणतो त्यावेळेला अनेक विकारांवर अनेक आपल्या वाईट विचारांवर आपण अधिराज्य गाजवू शकतो. आणि म्हणून आपलं मन प्रसन्न करणं ही सर्वात मोठी अभिव्यक्ती शास्त्रानं आणि आपल्या संस्कृतीनं मान्य केली. म्हणून कोणत्याही तंत्रज्ञानामध्ये, कोणत्याही अभ्यासामध्ये, कोणत्याही विद्वत्तेमध्ये जे न दिसणारं मन आहे. आता कोणी म्हणेल की शरीरामध्ये मन कुठे असतं, जागा दाखवा. मनाची जागा दाखवू शकत नाही, परंतु सगळ्या व्याधी, सगळे विकार, सगळे आनंद भावना या सगळ्या मनातनं सिद्ध होत असतात. परंतु संतांनी, सज्जनांनी मन प्रसन्न करण्याचं एकमेव कारण सांगितलं की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जो गुरुपदी लीन झाला त्याचं मन त्या गुरुचरणावरती सिद्ध झालं. निश्चितपणे समस्त विकारांवर मात करण्याची शक्ती त्याच्यामध्ये प्राप्त होते. कारण समर्थांनी असं म्हटलं की आपण एखाद्याला जेव्हा गुरु करतो तेव्हा तो गुरु आपल्या कसा मागे असतो, तर गमोपंथ आनंद या राघवाचा असं म्हटलं. गमोपंथ याचा अर्थ की गुरु असं म्हणतात की मी तुझ्या पाठीमागे आहे, म्हणजे मी केवळ तुला मार्गदर्शनच करणार नाहीये, तर ज्या ज्या रस्त्यावरती तू जाशील त्या प्रत्येक रस्त्यावरती मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर मी येणार आहे. मार्ग दाखवल्यानंतर तू पुढे जा असं तर निश्चित म्हणेन, पण तुझ्या बरोबर मी असेल. आणि म्हणून आमच्या या संगीत कार्यक्रमातल्या कलाकार सौ तृप्ती विनय मराठे मॅडम या आपल्याला मन आणि गुरु या दोन्ही मधलं नातं सांगणारं एक सुंदर असं पद आपल्या समोर म्हणतायत. मन लागो रे तव भजनी. सौ तृप्ती मराठे मॅडम.
विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रे ठाव. किती गोड शब्द आहे विठ्ठल. आपण कधी या विठ्ठल शब्दाची गोड केली का सज्जन? वि ठ ला ठ आणि ल अशी 3 अक्षर याच्यामध्ये. एकाला एक जोडलेलं अक्षर ठ. आपण जेव्हा आरोग्यशास्त्राचा विचार करतो तेव्हा एखादं जोडाक्षर आपल्या तोंडातून जेव्हा उच्चारलं जातं त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये निर्माण होणारी कंपन ही वेगळी असतात. आणि आरोग्यशास्त्राने आता असा अभ्यास सुरू केलाय की ठ ला ठ जोडून म्हटल्यानंतर आपल्या हृदयावर पडणारा जो ताण आहे तो कमी होतो. आणि विठ्ठल शब्दाच्या उच्चारानं पुढे काही कालावधीमध्ये अशा प्रकारची, ज्याला आपण थेरपी म्हणतो, शुश्रूषा म्हणतो, निर्माण होईल की विठ्ठल या शब्दानं अनेक प्रकारचे हृदयाचे विकार बरे होऊ शकतील. आता विठ्ठल या शब्दाची फोड वि ठ ला ठ आणि ल. वि म्हणजे विंदा, विंदा म्हणजे ज्ञान. ठ ला जोडलेला ठ आपण अगदी शुद्ध भाषेत त्याला मठ्ठ असं म्हणतो. आणि ल म्हणजे लाती. पूर्वीच्या काळी उर्दू भाषेचा प्रभाव जास्त होता आपल्या भाषेत आणि म्हणून लाना लाती हिंदी भाषा, उर्दूची हिंदी त्याच्यातून निर्माण झाली. आणि लाना लाती याचा अर्थ आणणे. आता काय आणतो हो? हे दैवत आहे ना. आज ज्या दैवताची आपण उपासना करतोय तो आजचा तो आनंदमय दिवस आज आपण साजरा करतोय. वि म्हणजे विंदा, विंदा म्हणजे ज्ञान. ठ म्हणजे अज्ञान. जो अज्ञानाचा नाश ज्ञानानं करतो, म्हणजे ज्ञान अज्ञानाचा नाश करून जो आणतो तो विठ्ठल. आणि म्हणून या विठ्ठल नामाचा गजर संतांनी केला. श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्र 6 वेद, 4 वेद साही पुराण यांना ज्याचा ठाव लागला नाही, जो वेदांना समजला नाही, असा तो भगवंत, असा तो परमात्मा, असा तो परमेश्वर. या परमेश्वराचं चिंतन हृदयभावानं मनोभावानं केल्यानंतर जो आत्मिक आनंद, जे समाधान प्राप्त होतं, ते समाधान आजच्या दिवशी आपण अनुभवतोय. आमच्या या गायन कार्यक्रमामध्ये चिन्मय कोणकरच्या स्वरामध्ये आपण त्या पंढरीच्या राजाचं वर्णन त्याच्या शब्दामध्ये ऐकूया. कानडा राजा पंढरीचा.
पंढरी क्षेत्राचं महात्म्य काय वर्णावं. मना एक वेळ जाय तू पंढरी असं संतांनी म्हटलं. पण बघा ना काय दुर्दैव आहे आपलं. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन लाखो वारकरी लाखो भाविक त्या विठुरायाच्या पंढरीच्या क्षेत्रामध्ये नुसतं पाऊल जरी लागलं तरी सुद्धा समाधान प्राप्त करतात. परमात्म्याचं भगवंताचं दर्शन झालं नाही तर कळसाचं दर्शन घेतात आणि आनंद व्यक्त करतात. खरोखर संतांनी म्हटलं, चोखा महाराज म्हणतात, चोखा म्हणे ऐसा करावा जागर हरीचे नाम घ्यावे निरंतर. त्या परमात्म्याचं नाव घेण्याकरता भगवंताचं नाम घेण्याकरता खरोखर पण तो भगवंत पंढरी क्षेत्रामध्ये आहे याची प्रत्येकाला जाणीव होते, प्रचिती होते. पण तो आपल्या हृदयामध्ये नाही का. आज सभोवताल बघताना आपल्याला तो भगवंत या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये दिसतो. अनेक दवाखान्यांमध्ये सेवा शुश्रूषा करणाऱ्या डॉक्टरांच्या मध्ये दिसतो. कोणी म्हणतो तो भगवंत आपल्याला बांधून घेतलं गाभाऱ्यामध्ये, पण निश्चित नाही हो. तो स्वतः गाभाऱ्यामध्ये आहे, पण काळजी वाहण्याकरता अनेक हातांनी तो प्रत्येकाला प्रेरणा देतोय. असा भगवंत परमात्मा पांडुरंग युगे 28 विटेवरी उभा. नामाचा गजर किती करावा. तर नाम साधना हे असं एक रसायन आहे की ज्यानं केवळ मनुष्याला आनंद प्राप्त होतो असं नव्हे, तर नाम संकीर्तन साधन पै झोपे जळतील पापे जन्मांतरीचे. समस्त जन्मांतरीचं पाप जाळणार चैतन्य त्या नामामध्ये आहे. आणि म्हणून भगवंताची कृपा, दृष्टी, सात्विकता, आनंद या सगळ्यातलं स्थैर्य आपल्याला हवं असेल तर समस्त संतांनी सांगितलं या नामाचा आधार घ्या. पंढरपूर क्षेत्रामध्ये असणारा भगवंत आज आषाढी एकादशीची पर्वणी आपण प्रत्येक जण आपापल्या घरी आहोत. हृदयातल्या भगवंताला आपण निश्चित जागवलाय. आम्ही सगळे कलाकार कलेच्या माध्यमातून त्याला जागवायचा प्रयत्न करतो. सेवा शुश्रूषा करणारे त्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्याला जागवत आहेत. आणि या सगळ्यातनं एकच मुखाने शब्द असा निघतो की अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. सादर करतायत हरिभक्ती परायण सौ अवनी धनंजय गद्रे. Okay.
संतांना तो भगवंत परमात्मा आपल्या आई वडिलांप्रमाणे भासतो. अनेकविध रूपांनी नटलेला तो भगवंत, तो विठ्ठल, तो परमात्मा, तो पांडुरंग, किती नावं घ्यावी हो. अनेक नावातनं जसा नटलेला तसा विविध गुणांनी नटलेला, विविध कलांनी नटलेला, ज्याच्या केवळ नामानं आनंद प्राप्त होतो, स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, चेतना जागृत होते, अशा अनेक विध रूपातून बहरलेला तो भगवंत, तो परमात्मा, तो विठ्ठल, पंढरीचा पांडुरंग, कुठल्या कुठल्या नावानं त्याला हाक मारावं हो, कुठल्या कुठल्या नावानं त्याचं गुण गावं. प्रवचनकारांनी प्रवचन करावं, कीर्तनकारांनी कीर्तन करावं, गायकानं गाणं म्हणावं, नटानं अभिनय करावा. पण या प्रत्येकाच्या हृदयातला बोलविता धनी कोण आहे तर तो आहे. आणि त्यामुळे विविध नावांनी जरी तो नटला असला, सगुण रूपामध्ये तो या पृथ्वी तलावरती अवतरला. मग त्यानं अगदी जनाबाईंच्याकडे दळणही दळलं. तुकारामांच्या पत्नीच्या पायात रुतलेला काटा स्वतः तिथं गुराख्याचं रूप घेऊन काढला आणि ती जखम बरी केली. अनेक संतांना दिलेल्या अनुभवाने तो नटला, तो नामदेवांसाठी जेवला. म्हणूनच त्याला हरी असं म्हटलं जातं. मुख्य नाव हरी. हरी म्हणजे हरण करणारा. कसलं हरण? दुःखांचं, दुर्विचारांचं, दुष्ट बुद्धीचं. म्हणून दुरितांचे तिमिर जावो, विश्वसुधर्म सूर्य पाहो असं माऊली म्हणतात. ते कशा करतात? तर आपल्याला दुष्टाला नष्ट करायचं नाहीये, तो दुष्टामधला दुष्ट भाव नष्ट करून त्याला आपल्याला सतमार्गावरती आणायचा आहे. आणि ज्या वेळेला तो सतमार्गावरती येईल, तो सज्जन होईल, तो संत पदाला पोचेल, तेव्हा निश्चितपणे या विश्वामध्ये, या जगामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. अशी आपली ही आनंद निर्माण करणारी संस्कृती आहे. आणि म्हणून त्या भगवंताला जागवण्याकरता आमच्या समूहाच्या कुमारी चेतना आणि कुमारी स्वराली विविध नावातून त्याचं सादरीकरण आपल्या समोर प्रस्तुतीकरण करतायत. ज्येष्ठ श्रेष्ठ गायक भरतजी बळवल्ली यांनी अजरामर केलेलं आणि केवळ एक आनंद आणि स्फूर्ती प्रदान करणारं असं हे उत्तम गीत. आणि खरोखर आमच्या या समूहाचे दोन गुणी कलाकार, तबल्यावरती सर्वेश गुरव आणि हार्मोनियम वरती चिन्मय सुतार, या दोघांच्या हातातली जादू आपण मगातपासून अनुभवतोय. अशा या आनंद द्विगुणित करणाऱ्या गीताचा अनुभव आपण घेऊया कुमारी स्वराली आणि कुमारी चेतना यांच्या आवाजात. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्र पाणी उभा असे. 28 युग हा पांडुरंग परमात्मा भगवंत त्या पंढरीमध्ये एका विटेवरती उभा आहे. कोणा करता हो? पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुकाराम महाराजांनी म्हणलं, तुका म्हणे धन्य झाले मात संतांचे संत समस्त वारकरी संप्रदायाचे अधिष्ठात्रे आणि त्यांच्या पूजनाशिवाय स्मरणाशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही असे भक्त श्रेष्ठ पुंडलिक आई वडिलांची सेवा केल्यामुळे त्यांना धन्यत्व प्राप्त झालं. आणि त्यांच्या दर्शनाकरता असा मातृपितृ भक्त कोण आहे हे पाहण्याकरता साक्षात गोपाल कृष्णांनी त्या पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश करावा. पण त्याने निक्षून सांगावं, माझे माता पिता हेच माझे भगवंत आहेत, हेच माझे परमात्मा आहेत. आणि जोपर्यंत त्यांची सेवा माझी करून पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण विटेवरती उभे राहा. पुंडलिकाची माता पित्याची सेवा अजून थांबली नाही, अजून संपली नाही. आणि पुंडलिकाची भेट घेण्याची संधी अजूनही पांडुरंगांना 28 युग लोटली तरी प्राप्त झाली नाही. हा आजच्या दिवशीचा कथाभाग आहे. आणि तो दिवस ज्या दिवशी पांडुरंग विटेवर उभे राहिले तिष्ठत तो आषाढी एकादशीचा दिवस. हे पंढरपूर क्षेत्र किती सुंदर आहे हो. एक मुलगा एका संतांच्या घराच्या, पूर्वी त्याला वेस्कट म्हणायचे, वेस्कटीवरती उभा राहिला. त्यांनी विचारलं, बाळा तुझं नाव काय? तो म्हणतो, मला नाव नाही. अहो, जो जगाला नाव देतो त्याला काय नाव असणार? तुझे आई वडील माहिती नाही, राहतोस कुठे माहिती नाही, जो जळीस्थळी काष्टी पाषाणी उरून बनलाय त्याचा काय पत्ता? तुझं काम काय आहे? मला म्हणले तुमची सेवा करायची, तुमच्याकडे मला राहायचंय, मला आपल्या कामावरती ठेवा, नोकरी द्या. बरं पगार किती? काही पगार नको म्हणले. नेसायला एक आणि एक दांडीवरती अशी 2 वस्त्र द्या आणि लागेल ते अन्न द्या, तुमच्याकडे मी सगळी सेवा करेन. बरं तुला मी काय म्हणावं? तुम्हाला वाटेल ते म्हणा. त्यांनी त्याला श्रीखंडे असं नाव ठेवलं. तो मुलगा त्यांच्याकडे काम. बरं पगार नाही, पण ज्या वेळेला तू माझी नोकरी सोडून जाशील त्यावेळेला तुझं मी लग्न लावून देईन. तो म्हणला, बाबा रे 16,108 बायका मला आहेत, आणखीन एक काही नका करू. तो कशा करता आला होता? नाथ महाराजांकडे त्यांच्या भक्तीचं कर्ज त्या भगवंताच्या डोक्यावरती इतकं झालं होतं, ते फेडण्याकरता तो आलाय. आणि मला द्रव्याची अपेक्षा नाही, फक्त मला अन्न आणि वस्त्र द्या, मी आपल्या घरी काम करीन. ज्या नाथांच्या घरी त्या भगवंतानं काम केलं, ज्यानं कावडीच्या कावडी पाणी वाहिलं, अन्न दान करत असताना भोजन वाढलं, तो भगवंत ज्या नाथांकडे राहिला त्या नाथांना ही पंढरी क्षेत्र आपलं माहेर वाटतं हो. आणि या पंढरी क्षेत्रामध्ये नाथ महाराज आनंदानं नाचतात, कारण त्यांना ती चंद्रभागा आपली बहीण वाटते, पुंडलिक आपला बंधू वाटतो. आणि त्यांच्या नाथांच्या लेखणीतून अभंग अवतरतो, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. सादर करतायत हरिभक्ती परायण सौ तृप्ती मराठे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठला रखुमाई,
पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंढरी क्षेत्रामध्ये अनेको वर्ष या पांडुरंगाची दर्शनाची ओढ लागणारे वारकरी संत सज्जन जाऊन दाखल होतात आणि त्रिभुवनामध्ये ज्याचं महत्व जास्त, ज्याला भूवैकुंठ असं म्हटलं जातं, अशा या पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन तृप्त होतात, समाधानी होतात, आनंदमय होतात. पंढरीये पौंड्रिक क्षेत्र, पंढरीपल्ली, पंढरपूर अनेक नावाने प्रसिद्ध असलेले क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये सावळे सुंदर रूप मनोहर त्या विठ्ठलाचं चिर आनंद देणारं दर्शन आपल्याला प्राप्त होतं आणि सुखानं समाधानानं प्रत्येक भाविकाचा आनंदमय चेहरा त्या भगवंताच्या चेहऱ्यामध्ये ये हृदयीच येते हृदयी घातले अशा पद्धतीनं प्रतीत होतो. एक क्षण जरी त्या पांडुरंगाचं दर्शन झालं तरी आनंद प्राप्त होणारा तो भगवंत संतांना, सज्जनांना, कवींना, कलावंतांना आनंद देतो. मनामध्ये शंका येते, पांडुरंग या शब्दाचा अर्थ जर बघितला तर पांडू म्हणजे पांढरा आणि रंग म्हणजे विविध रंग, ज्या छटा उधळलेल्या आहेत भगवंतांनी या निसर्गामध्ये, त्याच्यामधला पांढऱ्या रंगाचा आणि भगवंताचा संबंध काय, अशी मनामध्ये शंका येऊन जाते. परंतु कायावरती पांढऱ्याचा विजय म्हणजे अन्यायावरती न्यायाचा विजय, अंधकारावरती प्रकाशाचा विजय ज्या मूर्तीतून प्रतीत होतो ती मूर्ती म्हणजे साक्षात त्या पांडुरंगाची मूर्ती, त्या पांडुरंगाची दिव्य कांती. आणि या पांडुरंगाच्या दिव्य कांतीचं वर्णन आमची कुमारी चेतना आपल्या गोड गळ्यानं करते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. अगणित लावण्य तेज
रखुमादेवीवर हृदयेचा जाणुनी बाप रखुमादेवीवर हृदयेचा जाणुनी अनुभव सौरसुतेला दृष्टीचा डोळा पाहून गेलीये तव भितरी पालटू झाला तव भितरी पालटू झाला कानडाहू विठ्ठलू करनाटकू येणे मजला वियला वेधू कानडाहू विठ्ठलू करनाटकू येणे मजला वियला वेधू कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू. जो वेध लावणारा पांडुरंग परमात्मा तो विठ्ठल, तो हरी, तो नारायण, तो भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये साठलेला. संत तुकाराम महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं. नामदेव महाराजांनी नामाचा प्रसार पंजाब प्रांतापर्यंत केला. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या कमी आयुष्याच्या कालखंडामध्ये सर्वांकरता अमृतानुभव असलेली ज्ञानेश्वरी समृद्ध केली, संपन्न केली. देशाविदेशात परदेशामध्ये ज्या गाथेचा तुकाराम महाराजांच्या, ज्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा उदोउदो झाला, ती हिंदू धर्माचं रक्षण करणारी आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीचं जतन करणारी ही अमोलिक काव्य या पांडुरंगाच्या कृपेनं या पृथ्वीवरती प्रसूत झाली. धार्मिकतेचं आणि धर्माचं जाळं समस्त संतांनी आपल्या या हिंदुस्थानामध्ये नवे नवे तर आपल्या या साहित्याच्या माध्यमातून अखिल विश्वामध्ये बसलं. एक धागा दुसऱ्या धाग्याला धार्मिकतेचा जोडल्यानंतर जसं हिंदी गाण्यामध्ये आपण म्हणतो, ज्योत से ज्योत जलाते चलो. अंधकार नष्ट करून हा प्रकाश प्रत्येकाच्या मनामनामध्ये संतांनी रुजवला. या सगळ्यांना एका धाग्यामध्ये बांधणारा तो विठ्ठल, तो पांडुरंग. आणि या पांडुरंगानं आजच्या या पवित्र पावन दिवशी आपण असं स्मरण करूया, त्याचं चिंतन करूया आणि त्याच्या पूजनामध्ये रत राहूया. आजपासून चातुर्मासाची सुरुवात, काहीतरी चांगलं करण्याची, कारण आजपासून देवानं शयन केलेलं आहे. ज्या वेळेला आपली आई घरामध्ये झोपलेली असते आणि आपण एखादं काम करतो, आई शाबासकी देते पाठीवरती, तसं 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आजच्या आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत 4 महिने देव निद्रा घेतोय. मग जर काय देवानं निद्रा केल्यानंतर देवाचं जे जगतरक्षणाचं कार्य आहे ते आपण त्यानंच घालून दिलेल्या मार्गावर जर अवलंबलं, ते म्हणजे नामसाधना, कीर्तन, प्रवचन, श्रवण या माध्यमातून, नवविधा भक्तीच्या माध्यमातून आपण जर त्या भगवंतासमोर सादर झालो, प्रस्तुत झालो, तर निश्चितपणे भगवंत आपल्या पाठीवर शाबासकी देईल. आणि ज्या वेळेला शाबासकी पाठीवर देईल, आपण त्यावेळेला भगवंताकडे प्रार्थना करू, देवादिदेवा, समस्त विश्वामध्ये हा महामारीचा जो प्रसार सुरू आहे तो त्वरित नष्ट कर, प्रत्येक जीवाला सुखी कर, एकमेकांमध्ये बंधुत्वाचा संदेश पोचव आणि ते कार्य करण्याकरता आम्हाला प्रेरणा दे. आणि म्हणून या प्रेरणेतून शब्द आमच्या समूहातील स्वरालीच्या मुखात येतात. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया.
देव करीतो भक्तांची चाकरी. या भगवंतानं प्रत्येक भक्ताच्या हाकेला नेहमीच हुंकार दिला. म्हणून गर्भात वाढणारा जीव प्रत्येक महिन्यानं वाढत असताना त्याचा ध्वनी असतो तो म्हणजे सोहम सोहम सोहम. आणि प्रसूती वेदना पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो या पृथ्वी तलावरती अवतरतो तेव्हा तो कोहम कोहम म्हणतो. म्हणजे कोण मी आणि कोण तू असं भगवंताला विचारतो. आणि म्हणूनच त्या भगवंताशी त्या भक्ताची नाळ जोडणं ही एक फार मोठी गरज बनून राहते. ही गरज कोण पूर्ण करतं सज्जनो? तर सगळे संत. संतांनी या भगवंताला भक्तांशी आणि भक्ताला भगवंताशी जोडण्याचं काम केलं. आणि म्हणून या संतांकडे साक्षात भगवंत विविध रूपातून अवतरला आणि विविध कार्यामध्ये त्यांचा रममाण झाला. कशा करता? तर भक्ताला जाणीव करून देण्याकरता. आपण सहज बोलता बोलता म्हणतो जिथे चमत्कार तिथे नमस्कार. अखंड ज्ञानाचा झरा ज्यांच्यामध्ये होता, वय वर्ष 1400 असणारे कोणीतरी एक 12-13 वर्षाचा मुलगा ज्ञानदेव नावाचा, म्हणून त्याला बघण्याकरता आपल्या शिष्यांसमवेत, बरं शिष्यही किती, 1000 शिष्य, शिष्यांसमवेत चांगदेव निघाले. मुलाला भीती वाटावी, भय वाटावं म्हणून वाघावरती बसले. आणखीन भय वाटावं म्हणून आणि आपल्यामध्ये किती कला अवगत आहे दाखवण्याकरता हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला आणि ते त्या आळंदीच्या वेशी जवळ येऊन प्राप्त झाले. लहानगी 3 भावंड. नाव सुद्धा किती छान हो, ज्ञानेश्वर. ज्ञान सोपान म्हणजे शिडी कसली? तर ज्ञान मार्गाची. आणि ज्ञान मार्गाची शिडी चढायची असेल ना तर तुम्हाला संपूर्ण संसारातनं मुक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. सगळ्यातनं मुक्त राहायला शिकाल तर आपल्याला ज्ञानमार्गाची शिडी चढता येईल. आणि ज्ञानमार्गाची शिडी म्हणजे सोपान, तो सोपान. आणि त्यावेळेला आपण ज्ञानमय बनू, तो ज्ञानेश्वर. आणि ह्या 3ही गुणांचा अवलंब जेव्हा शरीरामध्ये आपण करून घेऊ तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्त होते, ती म्हणजे निवृत्ती. ती निवृत्ती प्राप्त होण्याकरता 60 वय किंवा 58 व्हावं लागत नाही. आणि तो चांगदेव सर्पाचा चाबूक घेऊन समोर आळंदीच्या वेशी जवळ आला. 3 भावंड पडक्या भिंतीवरती बसलेले आहेत. समोर ज्ञानेश्वर, मागे सोपान आणि छोटी मुक्ताई. दादा, कोणीतरी एक ज्ञानी येताना दिसतोय. दाढी वाढवले, जटा वाढवले. कोणीतरी ज्ञानी तर दिसतोच आहे, तेज दिसतंय. ज्ञानेश्वर अत्यंत नम्रपणे त्या मुक्तेला म्हणतात, ज्ञानी कितीही असला कोणीही तरी सुद्धा तो भगवंतापेक्षा कमीच आहे. आणि म्हणून फक्त एक चापटी त्या भिंतीवरती मारली. बाई ग चल. ती भिंत पुढे चालत चालत निघाली. ज्ञानदेवे चालविली भिंत, हरली चांगयाची भ्रांत. आणि चांगदेवानं तो चाबूक सर्पाचा टाकून दिला. वाघावरून खाली उतरला. निर्जीव अशी भिंत ज्या माऊलीन करता चालली, ज्या ज्ञानेश्वरां करता चालली, ते काहीतरी गूढ तत्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. हे तत्व कुठलं आहे? तर हे विठ्ठल तत्व आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून तूच मूर्त मांगल्याची बसावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. संतांनी काय मागितलं? हे सगुण रूप दाखवण्याकरता. त्याला आर्त साधते घालतात. श्रेष्ठ गायक सुरेशजी वाडकर यांच्या आवाजामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा या ओळी आपल्या सुमधुर अशा आवाजामध्ये आपल्या समोर सादर करतायत आमच्या समूहातले गुणी गायक चिन्मय कोनकर. येई हो विठ्ठले भक्त जनवत्सले.
जल तेज समीर शशी रवी काष्टादिकी असे भरला स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळी वरला. हा परमेश्वर कुठे नाही हो. भू म्हणजे जमीन, जमिनीमध्ये आहे. भूकंप झाला की जाणवतो. जल महाप्रलयाला की जाणवतो. तेज उकाळा असह्य व्हायला लागले की जाणवतो. समीर चक्रीवादळ जाणवतो. ढगांमध्ये जाणवतो. सूर्य चंद्रामध्ये जाणवतो. प्रत्येक ठिकाणी भगवंत परमात्मा जळीस्थळी काष्टी पाषाणी भरून उरलाय. आणि स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळीवर राहतो. कुठे? आपल्या हृदयामध्ये. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं की हा भगवंत परमात्मा याचं जेव्हा चिंतन आपण करतो त्यावेळेला आपलं शरीर पुलकित होतं. त्या ज्ञानामुळं, त्या भगवंताकडनं मिळणाऱ्या प्रेरणेमुळे, त्या भगवंताकडे आपण मागितलेल्या सद्भावनेकडे आणि या सगळ्या भावनांनी तो भगवंत जेव्हा आपल्या शरीरामध्ये जागृत होतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्या शरीराला चेतन स्थिती प्राप्त होते. आजचा दिवस एकादशीचा. एकादशी म्हटली की प्रत्येकाला उपवास आठवतो. उपवास याचा अपभ्रंश उपास. उपास म्हणजे घडतो तो आणि उपवास म्हणजे आपण करतो तो. आजच्या दिवसाचं महत्व असं आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांनी शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी आणि चतुर्थीच्या दिवशी गुरुत्वाकर्षण बल हे पृथ्वीवरचं कमी असतं आणि म्हणून पाचन शक्ती मंदावते आणि म्हणून हलका आहार घ्यायला सांगितलं, पण आपण विपरीत करतो असं. आणि म्हणून आपण विनोदानं म्हणतो एकादशी दुप्पट खाशी. आरोग्यशास्त्रामध्ये असं मानलं गेलं शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. बघा आपली संस्कृती किती छान शिकवते हो. सगळ्यात मोठी संपत्ती कुठली आहे तर उत्तम आरोग्य आणि उत्तम शरीर. ज्याचं शरीर उत्तम आहे त्याचं मन उत्तम आहे आणि ज्याचं मन उत्तम आहे त्याचं कार्य उत्तम आहे. पवित्र कार्य आपल्याकडून उत्तम मनानं होतं, उत्तम शरीरानं होतं आणि शरीराला आपण काया असं म्हणतो. संतांनी आपल्याला थेट त्या आपल्या कायेला पंढरपुराशी जोडलं. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये एकदा तरी जावं आणि दर्शन त्या पांडुरंगाचं घ्यावं असं महत्व ज्या पंढरीचं आहे, ती पंढरी संतांना काया वाटते आणि तो विठ्ठल म्हणजे आपला आत्मा वाटतो. आणि आत्मा जेव्हा विठ्ठल रूप होतो तेव्हा त्या शरीराचं होणारं चलनवलन निश्चितपणे शुद्ध सात्विक होतं आणि अष्टसात्विक भाव त्या शरीरामध्ये जागृत होतात. आणि आमचे पद्माकर फाटक यांच्या मुखातून शब्द अत्यंत प्रसिद्ध असा अभंग पंडित भारतरत्न भीमसेनजी जोशी यांनी समृद्ध आणि अजरामर केलेला काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पद्माकर फाटक. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. आत्मा हा विठ्ठल.
देह विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन आजच्या दिवशी किती करावं, पण का हो फक्त आजच्या दिवशीच वर्णन करायचं का हो? संतांनी सांगितलं भगवंताच्या नामामध्ये नेहमी रत राहा, नेहमी आनंदात राहा. हा आनंद द्विगुणित करण्याची वेळ म्हणजे अशी पर्वणी असते. आणि म्हणून आजच्या एकादशीला महाएकादशी असं म्हटलं. एक हा संघ मिरवी अभंग, जे कधी भंग पावणार नाहीत अशी वचन संतांच्या मुखातून बाहेर पडली, याला अभंग असं आपण म्हणतो. धाव विठ्ठला नष्ट करी हा रोग, धाव विठ्ठला नष्ट करी हा रोग, दूर करी त्वरेने साथीचा हा महाभोग. मुखी राहो नित्य तुझे नाम, मुखी राहो नित्य तुझे नाम, तूच माझा श्याम आणि तूच माझा राम. जे नाम भगवंताचं मुखातून नित्य आपल्या यावं आणि त्या संतांच्या संगतीनं आपलं जीवन उद्धरून जावं, अशी सुंदर प्रार्थना करूया. पण ही प्रार्थना कधी पूर्ण होईल तर निश्चितपणे आपण चांगली संगती धरली तर. आणि म्हणून चांगल्या संगतीनं आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. बी घडाना मधला जर का मधली जागा सोडली तर बिघडाना होते. निश्चितपणे आपण बिघडूया, पण कशानं? त्या हरिनामाच्या संगतीनं, त्या भगवंताच्या गुणगानानं. जसे संत बिघडले, समुद्र बिघडला, नदी बिघडली, तसे आपण सगळे बिघडूया आणि भगवंताच्या नामामध्ये रममाण होऊया. हेच सांगणार वक्तव्य, हेच सांगणार गायन आमच्या अंकुश मराठे यांच्या मुखातून सादर होत आहे. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. अंकुश मराठे. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. सद्गुरूचा संग शिष्य बिघडाला, सद्गुरूचा संग शिष्य बिघडाला, सद्गुरूचा संग, सद्गुरूचा संग शिष्य बिघडाला, शिष्य बिघडाला, सद्गुरूची झाला, शिष्य बिघडाला, सद्गुरूची झाला. आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना. परिसाच्या संग लोह बिघडाले, परिसाच्या संग लोह बिघडाले, परिसाच्या संग लोह बिघडाले, लोह बिघडले सुवर्णाची झाले, लोह बिघडले सुवर्णाची झाले. आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना. सागराच्या संग नदी बिघडाली, सागराच्या संग नदी बिघडाली, सागराच्या संग नदी बिघडाली, नदी बिघडली सागरात गेली, नदी बिघडली सागरात गेली. आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे बोरी बिघडाल्या, चंदनाच्या संगे बोरी बिघडाल्या, चंदनाच्या संगे बोरी बिघडाल्या,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा. आमच्या सगळ्या उत्स्फूर्त कलाकारांनी अत्यंत मनोभावे कीप डिस्टन्स हा नियम लक्षात ठेवून हा अत्यंत एक वेगळा आविष्कार आपल्या समोर सादर केला. जळीस्थळी काष्ठी पाषाणी असलेला भगवंत आपल्या हृदयामध्ये जागवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. असे अनेक उपक्रम घेऊन आपल्या पुढे यायला आम्हाला निश्चित आनंद वाटेल. आपल्याला सर्वांना श्रवणाचा आनंद देण्याची आमच्या कलाकारांची ही इच्छा पूर्ती आज या उत्तम दिवशी झाली. याबद्दल सर्व कलाकारांना मी धन्यवाद देतो. सगळे कलाकार आपल्या समोर सादर झाले. त्यांच्या गायनातून त्यांची ओळख मी आपल्याला करून दिली. परंतु आमचे दोन उत्तम असे गुणी कलाकार, दिसायला जरी मूर्ती छोटी असली तरी त्यांच्या हातातली जादू फार मोठी आहे. उत्तम असा तबला ज्यांना आपल्या समोर सादर केला ते आमचे सर्वेश गुरव, आणि हार्मोनियम म्हणजे पेटी त्याच्यावरती चिन्मय सुतार. दोघांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे चिन्मय सुतार आमच्या पाली क्षेत्रातले नामांकित श्री आपटे सर यांचे शिष्य, आणि त्यांच्याकडे गायन पेटी वादन सगळे ते शिकले आणि त्या उत्तम अशा मार्गातनं चिन्मय आज तयार होतोय. त्याची कला याही पुढे बहरत जावो अशी मी श्री बल्लाळेश्वराच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तसंच रायगड जिल्ह्यातलं नवे नवे महाराष्ट्रातलं एक प्रख्यात नाव म्हणजे कैलासवासी आमचे शांताराम काका. गुरव परंपरा, गुरव खानदानाची ही तबल्याची, आणि त्यामध्ये आमचा सर्वेश जर वेगळा दिसला तर कसं चालेल. आणि म्हणून उपजतच वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून त्याचा हात तबल्यावरती बोलायला लागला. आणि तबला म्हणजे काय असतं हे ज्या वयामध्ये मुलांना कळत नाही, या वयात तो तबला वाजवायला लागला. आणि आता तो सुंदर असं शिक्षण घेतोय, छान पद्धतीने तयार होतोय, आणि याही पुढे त्याला उत्तम आशीर्वाद प्राप्त हो आणि अशा विविध माध्यमातून त्याची कला बहरत जावो अशी आपण श्री बल्लाळेश्वराच्या चरणी, श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. सर्वेश आणि चिन्मय यासारख्या अनेक कलाकारांचा आविष्कार आपल्याला यापुढे ऐकायचा आहे. आणि म्हणून सगळ्यांना नम्र विनंती की आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी पर्वणी महोत्सवावर आपण अशी प्रार्थना करूया की कला, गायन, वादन, नृत्य, संगीत, नाट्य या संपूर्ण आविष्कारानं बहरणारी आणि विविध कलाकार या पाली क्षेत्रामध्ये आमच्या आहेत, त्या प्रत्येकाला अशा प्रकारचं उत्तम स्टेज मिळावं आणि सगळे पुढे यावे अशी प्रार्थना करूया. आणि आजच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. जय जय पांडुरंग हरी, मंगलमूर्ती मोरया. आजच्या कार्यक्रमाचा यशस्वी सांगता आता झालेली आहे, पण या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन पालीतले प्रसिद्ध कीर्तनकार हबपश्री धनंजय बुवा गद्रे यांनी केले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.